सातत्याने सर दरवर्षी याच उमेदीने खेळली जाते. दरवर्षी हेच आमचं पूर्णपणे हा ग्राफ जो असतो हा असंच सतत चढता राहतो. आणि यामागचं जे यामागचं जे प्रयत्न आहे आमच्या आयोजकांचे, म्हणजे आमच्या राजूदादांचे किंवा रमेशदादांचे, विनोददादा, विजयरतन पाटील, हे आधारस्तंभ आहेत या स्पर्धेत. यांच्या मागचा जो हेतू जो आहे की या ग्रामीण खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मिळावा. शहरी संघ येतात, दरवर्षी येतात, 16 संघ खेळतात, यावर्षी 24 संघ, आमचा कालावधी वाढला आहे. पण या ग्रामीण खेळाडूंसाठी एक चांगला व्यासपीठ देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला आहे. आणि ज्याप्रमाणे तुम्ही आता म्हटलं की या खेळाडूंना इन्फ्रास्ट्रक्चर मिळणं गरजेचं आहे, त्यासाठी सुद्धा त्या दोन्ही व्यक्तिमत्वांनी खूप मोठं पाऊल उचललं आहे, रमेशदादा आणि त्याचबरोबर राजूदादा यांनी. त्यांचं कौतुक कडवत तेवढं कमी. नाही, तुम्हाला सांगतो की मुंबईच्या तोंडात मारेल अशी स्पर्धा आहे. एवढे अरेंजमेंट्स करणं आणि एवढं मोठं मैदान, त्याच्यामध्ये स्टँड्स उभारणं, एवढी माणसं येणार. मी आता तेच, एवढी माणसं येतात कशी सकाळी 9 पासून? रणजी ट्रॉफीला गाड्या नसतात एवढ्या, जेवढ्या बाहेर लागलेत तेवढ्या, आणि मोटरसायकल्स. म्हणजे रणजी ट्रॉफीला माणसं शोधून आणावी लागतात. म्हणजे सचिन तेंडुलकर बरोबर माणसं पण गेली परत, ती आता रणजी ट्रॉफी बघायला येत नाहीत आता. ही परिस्थिती आहे तिकडे आता. आणि आता इथे एवढी गावात, म्हणजे ह्याचा अर्थ गावातल्या प्लेयर्सबद्दल प्रेम आहे, आणि क्रिकेटबद्दलचं जे प्रेम आहे ना, ते प्रेम खूप अरेंजमेंट अप टू डेट. म्हणजे मला ह्याच्याबद्दल जे ग्राउंड, आम्ही परवाच मी इथे लग्नाला गेलो होतो त्यावेळेला